धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील वडजी गावामध्ये मी आहे आणि या गावामध्ये पीक विम्याचा प्रश्न जे आहे ते ऐरणीवर आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी जेवढा प्रीमियम भरला तेवढाही विमा शेतकऱ्यांना भेटलेला नाहीये. शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेऊयात. किती भरला होता विमा? पीक विमा 25 रुपये भरला होता आणि 1975 रुपये आलेत मला. 2500 रुपये भरला आणि 1975 रुपये आलेत. बर, किती येणं अपेक्षित होतं? अपेक्षित कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये अपेक्षित होतं. बर, काय झालं नेमकं? ज्या नुकसानीच्या आधारे पीक कापणीच्या आधारे विमा मिळणार होता तो ह्यांनी ग्राह्य धरला नाही कंपनीनं. ओके. कंपनीचं असं म्हणणं आहे की सॅटेलाइटवरून आम्ही जी पाहणी केली त्या पाहणीवरून पिकाचं उत्पादन तुमचं जास्त आलंय. तर आमची शासनाला आणि जिल्हाधिकारी साहेबांना ही मागणी की साहेबांनी जो डाटा कंपनीनं ज्या डाटाच्या आधारे नाकारला विमा तो डाटा सार्वजनिक करावा. शेतकऱ्यांना समजावं की कंपनीनं कशा प्रकारे गोडबंगाल केलेला आहे की सॅटेलाइटच्या डाटाच्या आधारे सॅटेलाइटवरून जे डाटा घेतलाय तो डाटा सगळा सार्वजनिक करावा अशी आमची मागणी आहे. अशी मागणी आहे तुमची. तुम्ही किती भरला होता? काय काय परिस्थिती गावात आहे? साहेब, भूमपरांडा वाशीमध्ये सर्वात जास्त पाऊस जिल्ह्यातला झालेला आहे. अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी शासनाने नुकसान म्हणून आम्हाला हेक्टरी मदतही केली. त्याच वेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही त्यात विम्याचे 17,000 रुपये टाकू. तर विम्याचे 17 तर नाही, आम्हाला 1,000 विमा दिला. हेक्टरी 1,000 रुपये. म्हणजे काय अडचण केली या कंपनीनं ही सारी सेटलमेंट झालेली, असं माझा तर आरोप आहे. 100% माझा आरोप आहे की कंपनीनं सेटलमेंट करून या 3 तालुक्याला कळंब, म्हणजे धाराशिव आणि तुळजापूर या 3 तालुक्याला 200 कोटी रुपये आणि उर्वरित 5 तालुक्याला 65 कोटी, त्यातला आमच्या वाशी तालुक्याला फक्त 4 कोटी विमा आहे. म्हणजे हेक्टरी 1,000 रुपये विमा दिलाय. आमच्या शेजारी येरमाळा मंडळ आहे, आमचे बांधच आहेत त्यांचे, आमचे त्या बांधाला पलीकडे आम्हाला 15,000 विमा दिलाय आणि आम्हाला 1,000 रुपये विमा दिलाय. मग आता आमचा शासनावर असा आरोप आहे किंवा विमा कंपनीवर की त्यांनी शेतकऱ्याची नुकसान भरपाई ओळखून विमा द्यायला पाहिजे होता. बरोबर. पण त्यांनी त्या पद्धतीने विमा दिलेला नाही. तरी आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये नॅशनल हायवे 52 हे आम्ही रस्ता रोको करणार, आंदोलन करणार आणि त्यातून मार्ग काय निघतो ते पाहणार. अल्पभूधारक शेतकरी सुद्धा आपल्या बरोबर आहेत. तुम्ही किती भरला होता विमा? मी भरला होता 1,667 आलाय का तुम्हाला? आला 1,025 रुपये 3 पैसे. आणि भरला होता किती? 1,667 रुपये 20 पैसे असं काहीतरी. आणि आला? आला 1,025 रुपये 3 पैसे. बर, किती शेत आहे तुम्हाला? मला 2.5 एकर सोयाबीन होतं. 2.5 एकरला 1,000 प्रमाण आलं. बाकीची पिकं होती त्याला वेगळाच होता भरलेला. पण नुसतं सोयाबीनचा 1 हेक्टर होतं. 1 हेक्टरला 1,000 रुपये आले. आणि विमा येईल, विमा जाहीर केला त्या हिशोबानं आम्ही आपलं मुलगा सिरियस असल्यामुळं इकडून तिकडून पैसे घेऊन बसणं केलं. 10-5 रुपये विम्याचं आलं, लोकांना देता घेता येतील. आलंच 1,000 रुपये भरलेलं सुद्धा आलं नाही तर कशाचं द्यायचं? भरलेले पण पैसे आले नाही काय. आणि शेजारी गावाला भरपूर पैसे आलेत. आमचा तालुका सोडून दुसऱ्या तालुक्याला बांधायला बांध आहे, त्यांना 20-20 हजार रुपये 30-30 हजार रुपये आलेत. आणि आम्हाला हजारानं आलेत. त्यांना हजारानं मोजायचं, आम्हाला 500 100 मोजायचं. असली परिस्थिती निर्माण झाली. काय मागणी आता? काय करायचं? आता मागणी एकच आहे, एक तर रस्ता रोको करणे शेवटचा पर्याय म्हणून. शेवटी रस्ता रोको नाही निभलं तर मग शेवटी उपोषण काहीतरी. आमदार खासदार वगैरे आमदार सुरू केला प्रयत्न आमदारांनी, पण ही खासदाराने केलेलं ते आमदार आता कवर आमदार निपटणार? खासदार केंद्रातलं राहिलं, मग केंद्र सांगेल ती पूर्व दिशा. मग हे पक्षपात केला ना, 3 तालुक्याला वेगळं, ह्या 3 तालुक्याला वेगळं, आमदार हिकडला वेगळा तिकडलं वेगळं. मग हे आमदाराचं खचीकरण व्हावा आणि आमदारावर शेतकरी चिडून पडावा ह्या हिशोबाने केले भूमपरांडा आणि वाशी. बरं, तुमचं किती भरला होता विमा? 1,829 रुपये भरला होता. हा. आला का? नाही आलेला. येईल का नाही तुम्हाला? मग आता येतोय का नाही काय माहिती. त्यांचं सरकार असं करायला आलं तर काय विचार काय करावं त्यांचा? मी तर लोकांकडून पैसे घेऊन भरले होते. माझं विमा भरायला पैसे पण नव्हते. त्या माणसाचे पैसे आणखीन मी दिलेले नाही. पैसे माझी तारामुळे माझा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये वारलाय. आम्ही 2 जण कसं तरी करून खातोय आम्ही. आणि त्यात ही असली दोंड आल्यावर मी आता लोकांचे पैसे घेऊन मी लोकांचं कर्ज देणार होतो. काय दापा घेतलं होतं ती. तुम्हाला किती येईल असा अंदाज होता तुमचा? 20-22 हजार येणार होतं अंदाज तुमचा? अंदाज. आणि आला म्हणजे आता यायचं आहे तुम्हाला? आता काय येईल ते? काय येते काय माहिती.
आता इथे तर हजार रुपये 1800 रुपये 1500 रुपये असंच मिळते. 2025चा खरीप मधला विमा आहे हा. आणि हा विमा जसं प्रीमियम जेवढा भरला तेवढा सुद्धा यांना शेतकऱ्यांना भेटला नाही. शेतकरी आक्रमक आहेत आणि या विमा कंपनीच्या विरोधामध्ये ते आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, वाशी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.